विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे VIP दर्शन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने बंद केल्यामुळे खरं तर 4 ते 5 तासाचा दर्शन रांगेतील कालावधी आता कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की ते VIP गेट आहे आणि ह्याच गेटमध्ये खरं तर VIPची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत असते। आता जर आपण बघितलं तर पूर्णपणे हे मोकळं पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच सर्व संतांच्या पालखी आता सोलापूर जिल्ह्याच्या उंबरठ्यावर आलेले असतानाच अनेक भाविक हे विठ्ठलाचं दर्शन घेण्याकरता पंढरपूरमध्ये येत असतात। विठ्ठलाचं दर्शन घेऊन पुन्हा माघारी ते दर्शन पालखीमध्ये जात असतात। असा एक जवळपास 4 ते 5 दिवसाचा कालावधी होतो। त्यामुळे लाखोच्या संख्येनं भाविक आता पंढरपूरमध्ये दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं तर विठ्ठल दर्शनाची जी रांग आहे ते मंदिरापासून जवळपास 7 ते 8 किलोमीटर लांब गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे विठ्ठल दर्शनाचा जो कालावधी आहे तो भाविकांना खरं तर VIP दर्शन सुरू असताना जवळपास 13 ते 14 तास लागत होते। मात्र आज जर आपण बघितलं तर मंदिर प्रशासनानं 2 दिवसापासून विठ्ठलाचं VIP दर्शन बंद केल्यामुळं खरं तर भाविकांनी आता समाधान व्यक्त केलेलं आहे। अनेक जे भाविक आहेत ते दर्शन रांगेतून आता 4 ते 5 तासामध्येच खरं तर विठ्ठलाचं दर्शन त्यांना मिळत आहे। त्यामुळे अनेक भाविकांनी खरं तर मंदिर समितीचे आभार देखील मानलेले आहेत आणि समाधानही व्यक्त केलेलं। मात्र दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर आज सकाळची जर घटना बघितली तर नूतन जे खासदार आहेत संभाजीनगरचे ते संदीपान भुमरे यांनी खरं तर त्यांच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांना घेऊन VIP दर्शन करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस VIP गेटला देखील थोडा गोंधळ निर्माण झाला होता। मात्र त्यांनी 25 कार्यकर्त्यासह खरं तर विठ्ठलाचं VIP दर्शन घेतल्यामुळं आज दिवसभर खरं तर भाविकांनी खरं तर नाराजी व्यक्त केली होती। मात्र आज जर आपण बघितलं तर मंदिर प्रशासनानं चोख असा बंदोबस्त लावून VIP दर्शन बंद केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। संपूर्ण VIP गेटवरती अशी मोकळीक असलेली आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतं आहे। त्यामुळे भाविकांनी आता समाधान व्यक्त केलेलं आहे। विठ्ठलाच्या VIP गेटवरून कॅमेरामन जगदीश डांगेसह रवी लवेकर TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।